नमस्कार. आज आपण आंबेडकर अनुयायांच्या नजरेतून या पुस्तकाविषयी जाणून घेऊयात. या पुस्तकात एकूण 23 लेख दिलेले आहेत. ते वेगवेगळ्या व्यक्तींनी लिहिलेत. त्या सगळ्यांचं संपादन सलीम युसुफजी यांनी केलंय. मधुश्री पब्लिकेशन हे पुस्तक छापलंय. याची एकूण पाने आहेत 224 आणि किंमत आहे ₹250. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरती एक दुर्मिळ फोटो दिलाय, ज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या साथीदारांसोबत आहेत. अशी अनेक दुर्मिळ छायाचित्रे या पुस्तकात आहेत. ती सगळी छायाचित्रे विजय सुरवाडे यांनी संकलित केलेली आहेत. पुस्तकाच्या पहिल्या पानावर त्यांचं नाव सुद्धा दिलंय. आता आपण या पुस्तकाची अनुक्रमणिका पाहूया. एकूण 23 लेख आहेत आणि ते उर्मिला पवार, दया पवार, शांताबाई कांबळे, बेबी कांबळे, वसंत मून, एस आनंद, नानकचंद रत्तू अशा लोकांनी लिहिलेत. या लोकांच्या जीवनात कधी ना कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जवळ जाण्याची, त्यांच्या सानिध्यात राहण्याची संधी मिळाली. ते सगळे अनुभव या पुस्तकात लिहिलेले आहेत. पान क्रमांक 43 वरती दया पवार यांनी एक आठवण सांगितली. जेव्हा ते हॉस्टेलला राहायचे तेव्हा त्यांना समजले की बाबासाहेब नाशिकला येणार आहेत. तेव्हा त्यांना बघण्यासाठी दया पवार यांनी भाड्याची सायकल घेतली आणि 2-3 दिवस सायकल चालवत ते नाशिकला पोहोचले. जेव्हा त्यांनी प्रथम आंबेडकरांना पाहिलं तेव्हा तो आनंदाचा क्षण लेखक कधी विसरू शकले नाही. पान क्रमांक 61 वरती असा एक प्रसंग आहे. बाबासाहेब जेव्हा अमेरिकेत होते तेव्हा त्यांना सर फिरोज शाह मेहता गेल्याचे समजले. ही बातमी त्यांना उशिरा समजली. त्यांना सर फिरोज शाह यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल खूप आदर होता. त्यामुळे त्यांच्या मागे काहीतरी विधायक व्हावे अशी त्यांची तीव्र इच्छा होती. भारतात म्युनिसिपल ऑफिसच्या समोर त्यांचा पुतळा बांधणार असल्याचे त्यांना जेव्हा समजले तेव्हा त्यांनी बॉम्बे क्रॉनिकलला पत्र धाडले. त्या पत्रात सर फिरोज शाह मेहता यांचा पुतळा करण्याऐवजी त्यांची आठवण म्हणून एक सार्वजनिक ग्रंथालय उभारावे असे सुचवले. त्यात त्यांनी नमूद केले की ही गोष्ट खूप दुर्दैवी आहे की आपल्याला पुस्तकांचे महत्त्व समजत नाही. समाजाच्या विकासासाठी ग्रंथालय असणे किती आवश्यक आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. ग्रंथालय एक संस्था म्हणून समाजात जर टिकून राहिली तर त्याचे खूप चांगले परिणाम समाजावर होतील. खरे तर ही काही जागा नाही असे सांगण्याची, पण मुंबईतील विद्वान मंडळी अशा प्रकारच्या समृद्ध पुस्तकांच्या ग्रंथालयापासून वंचित राहावी यासारखे दुर्दैव नाही. पान क्रमांक 64 वरती आंबेडकरांची एका पत्रकारासोबत मुलाखत सुरू होती. तेव्हा मुलाखतकाराने हा प्रश्न विचारला, कुणी तुमच्याकडे वैयक्तिक फायद्यासाठी किंवा शिफारसीसाठी आले आहे का? हा प्रश्न ऐकून पुन्हा डॉक्टर आंबेडकर गंभीर झाले आणि भूतकाळात शिरले आणि मग त्यांनी एक प्रसंग सांगितला. हो, एकदा एक दलित विद्यार्थ्याचे नातेवाईक मी परीक्षक आहे म्हणून मला भेटायला आले होते. त्यांनी मला त्या विद्यार्थ्याला उत्तीर्ण करावे म्हणून विनंती केली. त्यांनी मी त्या विद्यार्थ्याला उत्तीर्णच करावे म्हणून खूप प्रयत्न केले, कारण त्यांच्या मते तो मुलगा दलित समाजातील होता, त्यामुळे मी त्यांना मदत केलीच पाहिजे. पण ते शक्य नव्हते. मी माझ्या बाजूने एकदम स्पष्ट होतो. मी त्या मुलाला सहज उत्तीर्ण करू शकलो असतो, पण असे करणे अयोग्य होते. मला असे कुणी लालूच चालन केलेले अजिबात आवडत नाही. प्रचंड राग येतो. मला असे वाटते की दलित विद्यार्थ्यांनी अशा स्वतःच्या क्षमता कमी का कराव्यात? तेही अभ्यास करून स्वतःच्या क्षमता वाढवून पुढे जाऊ शकतात. त्यांनी मागे का राहावे? त्यांनी आदर्श विद्यार्थी व्हायला हवे. माझे हे म्हणणे ऐकल्यावर तो माणूस शांतपणे निघून गेला. अशी एक आठवण आंबेडकरांनी पत्रकाराला सांगितली आहे. पान क्रमांक 97 वरती लिहिले आहे, डॉक्टर आंबेडकरांचे पुस्तकांवरील गाढे प्रेम तर त्यांची बुद्धिमत्ता, त्यांनी पुस्तकांसाठी केलेला त्याग, समर्पण भाव यावरून हे सर्व दिसूनच येते. पण त्याचबरोबर जगातील सगळ्यात सुंदर आणि समृद्ध असे वैयक्तिक ग्रंथालय त्यांच्या पुस्तकांवरील प्रेमाची साक्षच होते. माझ्या माहितीनुसार त्यांनी ठाकर प्रकाशनाकडून कधीही त्यांच्या पुस्तकांची रॉयल्टी रोखीने घेतली नाही. त्याऐवजी त्यांनी पुस्तके विकत घेतली. त्यांच्या पुस्तकांच्या इतक्या प्रती निघाल्या, खूप पुस्तके विकली गेली, पण त्यांनी जे काही मानधन मिळत असे ते सर्व पुस्तके खरेदी करण्यात घालत असत. त्यांचे ग्रंथालय दुर्मिळ, उत्तम संदर्भ असलेल्या पुस्तकांनी सुसज्ज झालेले असे. कधी कधी तर ते इतकी पुस्तके खरेदी करत की त्यांना मिळालेल्या मानधनाहून अधिक पैसे त्यांना
त्यात घालावे लागत, त्यामुळे ते आर्थिक अडचणीत सुद्धा येत असत. पान क्रमांक 131 वर आंबेडकर असं म्हणतात, आपले संविधान कागदावर अस्पृश्यतेचा समूळ नाश करेल यात शंका नाही, पण त्याचा विषाणू जवळपास 100 वर्षे भारतात राहील. तो लोकांच्या मनात खोलवर रुजला आहे. त्यांनी युनायटेड स्टेट्समधील गुलामगिरीच्या समूळ नाशाचा उल्लेख केला आणि म्हणाले, कृष्णवर्णियांच्या प्रगतीचा वेग 150 वर्षांनंतरही संथच आहे. पान क्रमांक 137 वरती लिहिलेला आहे, त्यांच्या घरातील बहुतेक सर्व खोल्यांमध्ये काचेचे दरवाजे असलेले पुस्तकांचे कपाट होते आणि त्या प्रत्येकावर नंबर लिहिलेला होता. आम्ही रात्री उशिरापर्यंत ज्या गवतावर बसून गप्पा मारत असू, तेथूनही आतील कपाटातील पुस्तके दिसत असत. हा त्यांच्या ग्रंथसंग्रहाचा काही भाग होता. उर्वरित मोठ्या प्रमाणावर पुस्तके त्यांच्या मुंबईतील घरामध्ये होती. बनारस हिंदू विद्यापीठाने त्यांच्या ग्रंथसंग्रहाचा एके ठिकाणी उल्लेख केला होता. याबाबत एकदा मी त्यांना म्हणालो, मी असे ऐकले आहे की तुमचे ग्रंथालय हे जगातील सर्वोत्तम ग्रंथालयापैकी एक आहे. बाबासाहेब हसले आणि म्हणाले, मला खात्री नाही की हे जगातील सर्वोत्तम ग्रंथालय आहे किंवा नाही, पण आपल्या देशातील एक सुंदर ग्रंथालय आहे एवढे मात्र नक्की. माझ्याकडे 33,000 पुस्तके आहेत. त्यातील काही पुस्तके दुर्मिळ आणि एकमेव आहेत. या पुस्तकात अशा अनेक आठवणी सांगितलेल्या आहेत, ज्यामुळे आपल्याला डॉक्टर आंबेडकर यांच्या सवयी, स्वभाव व आवडीनिवडी याबद्दल माहिती मिळते. धन्यवाद.